परदेशात राहून देखील आपल्या स्वतःच्या गावाचं नाव जपावं, त्याचा सन्मान त्या ठिकाणी त्याला द्यावा, ही वृत्ती खरोखरीच अलीकडे सर्वांनाच, तुम्हाला मला पुढच्या पिढीला प्रेरणादायी अशा प्रकारची आहे. परदेशात गेल्यानंतर आई वडिलांनाच मुलगा आणि सून विसरून जाते अशी उदाहरणं ही आपल्याला ऐकायला मिळतात समाजामध्ये. हे आपल्या सगळ्यांचं दुर्दैव आहे. परंतु त्याकरता देखील सगळ्यांनी आत्मचिंतन करण्याची नितांत गरज आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. की डॉक्टर सी.डी. देशमुख साहेबांचं मन सदैव आपल्या ह्या जन्मभूमीशी म्हणजेच आपल्या रोह्याशी जोडलं गेलेलं, कारण रोह्याविषयी त्यांचं असलेलं प्रेम किंवा आस्था आणि आत्मीयता अनेक प्रसंगातून आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळते. आपल्या गावाचं रोहा हे नाव, तिथले संस्कार आणि तिथल्या आठवणी हे त्यांनी कायम स्वतःच्या मनाच्या कप्प्यामध्ये जपल्या. आणि याची जिवंत साक्ष एक विशेष उदाहरण द्यायचं झालं तर सी.डी. देशमुखांचं जे लंडनमध्ये वास्तव्याला होते, त्यांनी तिथं बंगला खरेदी केलेला होता आणि त्या बंगल्याचं नाव देखील रोहा असंच त्यांनी त्या ठिकाणी ठेवलेलं होतं. परदेशात राहून देखील आपल्या स्वतःच्या गावाचं नाव जपावं, त्याचा सन्मान त्या ठिकाणी त्याला द्यावा, ही वृत्ती खरोखरीच अलीकडे सर्वांनाच, तुम्हाला मला पुढच्या पिढीला प्रेरणादायी अशा प्रकारची आहे. आणि देशमुख साहेबांच्या या कृतीतनं आपल्याला मातृभूमी आणि जन्मभूमीबद्दल असलेली निष्ठा, अभिमान आणि आपुलकी ही खरोखरीच शिकण्यासारखी आहे. हे पण आपण पाहिलं पाहिजे. नाही तर अलीकडच्या काळात काही उदाहरणं आपण अशी बघतो की आई वडील मुलाला शिकवतात, लग्न करून देतात, मुलगा सून परदेशात जाते, पण परदेशात गेल्यानंतर आई वडिलांनाच मुलगा आणि सून विसरून जाते अशी उदाहरणं ही आपल्याला ऐकायला मिळतात समाजामध्ये. हे आपल्या सगळ्यांचं दुर्दैव आहे. परंतु त्याकरता देखील सगळ्यांनी आत्मचिंतन करण्याची नितांत गरज आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.